अहो खरंच फक्त एक कुकर आणि जेवण झटपट मध्ये बनवू ही कुकरवाली पावभाजी, तेही मुगाची, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, पितळाच्या कुकरमध्ये ना तेल, बटर, जिरं, हिरवी मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट हे सर्व छान मौसूद पडलं की मग घालायचं टमाटर, थोडंसं मीठ घालायचं आणि गरगर शिजवून घ्यायचं. आता पावभाजी मसाला, धणेपूड, हळद, लाल तिखट मिक्स करून तेल चुटचुटलं की मग घालायचं फुलकोबी, वाटाणं, बटाटा, फरसबी, गाजर, ढब्बू मिरची, हिरवे मूग, बीट घालायचं, थोडं मीठ घालायचं चवीपुरतं, छान मिक्स करून पाणी घालायचं, बटर आणि झाकण लावून दणकून 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. असं गरगरी शिजली पाहिजे भाजी. आता काय मंडळी, चांगली घुसळून बारीक करून घ्यायची, मग पाणी घालायचं, थोडंसं कोथिंबीर, बटर आणि छान चुटचुटली की मग लिंबाचा रस, कोथिंबीर घालायची आणि तयार आहे की मंडळी तुमची गरमागरम अशी कुकरवाली मुगाची पावभाजी. करायला एकदम सोपी आणि चवीला अफलातून, आणि मुलांना समजत देखील नाही की याच्यामध्ये मूग देखील आहेत. मग वाट कशाची बघताय, बसताय ना मंडळी.